नमस्कार मित्रांनो, कृषीप्रधान शेतकरी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. तर मित्रांनो, आज आहे 11 जुलै गुरुवार. तर आजचा आपण संपूर्ण हवामान अंदाज पाहणार आहोत. मित्रांनो, पुढे जाण्यासाठी एक विनंती करतो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले दररोजचे हवामान अंदाजाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत दिसून जातील. तर मित्रांनो, आज कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवण्यात आलेली आहे. तर मध्य महाराष्ट्रातील घाट भागांमध्ये सुद्धा मित्रांनो, आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने देण्यात आलेली आहे. कोकणामध्ये मित्रांनो, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पुढील 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता आहे. आणि पुणे, सातारा, कोल्हापूर आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे. मराठवाड्यातही काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळाचा सोसाट्याचा वारा देखील आपल्याला पाहायला मिळू शकतो. तर अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर या जिल्ह्यांमध्ये आज मित्रांनो येलो अलर्ट हा देण्यात आलेला आहे. आणि या जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर रत्नागिरी, पुणे, रायगड, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी 12 तारखेपासून पुढील 3 दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने देण्यात आलेला आहे.